महा टी 2025 म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा 2025 किंवा MHTT 2025चे प्रमाणपत्र कधी मिळणार? प्रमाणपत्र कसे आणि कुठून मिळवायचे? तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नुकतीच नोव्हेंबर 2025 मध्ये जी महाराष्ट्र TT झालेली आहे त्याचा निकाल हा जाहीर झालेला आहे आणि आता यानंतर सर्वांना जी एकंदर आतुरता लागलेली आहे ती आहे याच्या प्रमाणपत्राची. तर याचे प्रमाणपत्र कधी मिळणार आणि हे प्रमाणपत्र आपण कसे आणि कुठून डाउनलोड करू शकतो किंवा कसं मिळवू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलोय. त्यामुळे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका. चला तर बघूया की हे प्रमाणपत्र मिळणार कधी आणि कसे आणि कुठून ते मिळवायचे. तर MHTT 2025चे निकाल लागल्यानंतर 17 जानेवारी 2026 रोजी ते आलेले आहेत आणि mahatt.in वर ते उपलब्ध आहेत. प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया ही निकालाच्या 19 जानेवारी 2026 नंतर सुरू होईल, जिथे निकालानंतर 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत हा अंतिम निकाल अपेक्षित आहे आणि त्यानंतर मार्च 2026 मध्ये प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे. ज्यासाठी तुम्हाला mahatt.in या वेबसाईटवर जाऊन नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख वापरून ते डाउनलोड करावे लागेल, अशी माहिती 18 जानेवारी 2026च्या अपडेटनुसार मिळते. मग हे प्रमाणपत्र मिळेल कधी? तर अपेक्षित याची तारीख आहे की निकाल लागलेला आहे 17 जानेवारी 2026 रोजी आणि तो तुम्ही पाहू शकता. अंतिम निकाल म्हणजे जो फायनल रिझल्ट असणार आहे तो आहे फेब्रुवारी 2026च्या शेवटी. प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट कधी मिळणार? तर अंतिम निकालानंतर साधारणपणे मार्च 2026 मध्ये प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे. मग आता हे प्रमाणपत्र मिळवाल कसे? तर mahatt.in या अधिकृत वेबसाईटला तुम्हाला पहिल्यांदा भेट द्यायची आहे. त्यामध्ये निकाल किंवा प्रमाणपत्र असा एक सेक्शन दिसेल, त्या सेक्शनमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक ज्याला आपण रजिस्ट्रेशन नंबर म्हणतो आणि जन्मतारीख ज्याला आपण डेट ऑफ बर्थ म्हणतो ती तुम्हाला टाकायची आहे. निकाल आणि त्यानंतर प्रमाणपत्र डाउनलोड करा असे तुम्हाला त्यामध्ये ऑप्शन येईल, त्यातून तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. किंवा दुसरं ऑप्शन आहे, तुम्हाला ते डिजिलॉकर वरूनही मिळू शकेल. यासाठी तुम्हाला तुमचा डिजिलॉकरचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख वापरून तुम्ही त्याच्यामध्ये लॉग इन करू शकता. डिजिलॉकरद्वारे तुम्हाला प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काय करायचं आहे? तर digiloccer.gov.in या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला लॉग इन करायचं आहे. त्यामध्ये गेट मोर किंवा इश्यू याच्यामध्ये अधिक मिळवा किंवा जारी करा हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. त्यामध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन दिल्ली किंवा जो MSE पुणे आहे संबंधित शिक्षण मंडळाची तुम्हाला त्यामध्ये निवड करायची आहे. त्यानंतर टीचर एलिजिबिलिटी टेस्ट मार्कशीट किंवा सर्टिफिकेट अशा पद्धतीचं ऑप्शन त्यामध्ये दिसून येईल, ते तुम्हाला निवडून ते तुम्हाला काय करता येईल त्यातून डाउनलोड करता येतील. याबद्दल अतिरिक्त माहिती अशी आहे की निकालानंतर काही त्रुटी असल्यास 21 जानेवारी 2026 पर्यंत तुम्हाला आक्षेप म्हणजे ऑब्जेक्शन नोंदवता येणार आहेत आणि हे शिक्षक पात्रता परीक्षा जे TT प्रमाणपत्र आहे तुम्हाला शिक्षक होण्यासाठी आवश्यक आहे किंवा केंद्रीय सरकारने जी एकंदरीत किंवा सुप्रीम कोर्टाने जी त्याच्यामध्ये शिक्षकांसाठी एक आवश्यकता किंवा कंपल्सरी केलेली डेट आहे त्यापूर्वी तुम्हाला हे प्रमाणपत्र तुमच्या खात्याला किंवा तुमच्या ऑफिसला देऊन तुम्ही TT प्रमाणपत्र किंवा TT पास झालेले आहात याची तुम्हाला त्यामध्ये तुमच्या सेवा पुस्तकामध्ये नोंद करून घेता येईल. तर या पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण TT 2025चे जे प्रमाणपत्र आहे ते कधी आपल्याला मिळणार आहे आणि ते डाउनलोड कसे करायचे याबद्दलची सविस्तर माहिती पाहिली. त्यामुळे अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. त्यासोबतच जे आमचे शिक्षक मित्र किंवा शिक्षक भरतीसाठी एकंदरीत प्रयत्न करणारे मित्र आहेत त्यांना जर पुढची TT द्यायची असेल तर त्या TTची पूर्वतयारी करण्यासाठी
टीचे संपूर्ण विषयांचे व्हिडिओज आपण टीटी एज्युकेशनल मनोहर ही जी प्लेलिस्ट आहे ही प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण टीटीची पूर्वतयारी करून घेऊ शकता. अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे. तोपर्यंत माझ्या सर्व शिक्षक मित्र मैत्रिणींना माझा नमस्कार.